कसे झालेले ते। श्री स्वामी समर्थ। तर आज दहीवड्यांचा बेत आहे, त्यासाठी इथे मी डाळी भिजत घालते। सालीची मुगाची डाळ पाऊण वाटी आहे, अर्धी वाटी मुगाची डाळ आणि 2 वाट्या आहे उडदाची डाळ। तर उडदाची डाळ आणि मुगाची डाळ मी छान मिक्स करून घेते आणि सालीची मुगाची डाळ आहे ना ती मी सेपरेट भिजत घालणार आहे, कारण का आपल्याला तिचे साल नंतर काढायची आहेत, त्यामुळे तिला सेपरेट भिजत घालते। सालवाली मूग डाळीचे दहीवडे सुद्धा छान होतात आणि मिक्स डाळींचे मी बनवते ते सुद्धा सॉफ्ट आणि सुंदर होतात। तर इथे दोन्ही डाळी मी छान पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता त्यांना मी भिजत घालते। भिजत घालण्यासाठी एक्स्ट्राचं पाणी घालायचं आणि किती वेळ भिजत घालायचं तर कमीत कमी 2 तासापेक्षा जास्त आणि जास्तीत जास्त 8 तासापर्यंत। इथे मी साधारण 12 वाजता भिजत घातलेले आणि डाळ वाटायला मी 4-4:30ला घेतलेली। तर जास्तीचं पाणी घालते आणि डाळी आता मी भिजायला साईडला ठेवून देते। श्री स्वामी समर्थ। सर्वांना नमस्कार। क्रिएटिव्ह सुवर्णा ह्या आपल्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज मी सुवर्णा म्हात्रे तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत करत आहे आणि आज आहे गुरुवार। आज हे तुम्हाला स्वामींचं दर्शन, आजचा दिवस तुमचा खूप छान आनंदात आणि मजेत जावो आणि तुमच्यावर सदैव स्वामी महाराजांची कृपा हो ही स्वामी चरणी प्रार्थना। तर आज ब्लॉग स्टार्ट करत आहे आणि आता आम्ही चाललो आहे मठामध्ये चाललो आहे आता आम्ही, आणि त्या अगोदर मी बनवते दहीवडे। तर दहीवड्यांची रेसिपी तुमच्याबरोबर अगोदर मी डाळ वगैरे भिजत टाकलेले ते सर्व दाखवले। आता पुढची स्टेप दाखवते आणि तर इथे तुम्ही बघू शकता साधारण 4-4:30 वाजलेले आणि तेव्हा मी ह्या डाळी काढलेल्या आहेत। आता छान भिजलेल्या आहेत दोन्ही सुद्धा डाळी, तुम्ही बघू शकता छान भिजून वर आलेले आहेत। आता डाळी दोन्ही सुद्धा धुवून घेते। तर पहिले ही डाळ आहे उडदाची, ती धुवून छान चाळणीमध्ये निथळत ठेवलेली आहे। त्यानंतर मुगाची डाळ आहे, हिला थोडीसा वेळ लागतो कारण का सालं काढायची असतात। चांगल्या प्रकारे चोळून धुतली ना का सालं एकदम निघून जातात आणि क्लीन होते डाळ अशा प्रकारे। आणि ती सुद्धा आता मी मिक्स करून घेते। तर तिन्ही डाळी मी मिक्स करून आता मिक्सरला बारीक वाटून घेते। वाटताना अगोदर पाणी न घेता वाटायचं आणि नंतर गरज लागल्यास थोडं पाणी घालून आपण त्याला वाटू शकतो, पण खूप जास्त पाणी नाही घ्यायचं। तर अशा प्रकारे तुम्ही बॅटर बघू शकता वाटलेलं। तर खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्ट सुद्धा नाही, पूर्ण डाळ मी इथे वाटून घेतलेली आहे आणि छान मिक्स करून घेते। आणि आता त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालते। तर मीठ घालून घेतल्यावर माझ्याकडे बीटर मशीन आहे, तर मी बीटर मशीनने जे डाळीचं बॅटर आहे ते छान मिक्स करून घेते। ह्याच्याने ना आपले जे वडे आहेत ते छान फ्लफी आणि हलके होतात। बीटर मशीन नसेल तरी हरकत नाही, प्रत्येकाच्या घरात अशा प्रकारे विस्कर असतो, त्याच्याने सुद्धा 5 मिनिटं छान मिक्स करून घ्यायचं। तर जे बॅटर आहे ते हलकं होतं त्याच्याने आणि दहीवडे सुद्धा सॉफ्ट आणि फ्लफी होतात। तर आपलं छान असं बॅटर तयार झालेलं आहे। आता दहीवडे करायला सुरुवात करते। तर दहीवडे बनवायला सुरुवात केलेली आहे। लाईट लावायची आणि इकडच्या लाईटीचं रिफ्लेक्शन येते काचेवर आणि बाहेरचा पण उजेड होतो, त्यामुळे असं फेस एकदम क्लिअर दिसत नाही। पण ओके, इथे लाईट लावल्यावर होऊन जाईल ते काम। तर बघतोय सुरू आहे, बघते कसं काय करायचं ते। पण त्या अगोदर तुम्हाला मी काय काय इथे घेतले ते दाखवते। तर इथे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे जे बॅटर तयार केलेले ते हलकं झालेलं आहे, पाण्यावर असं तरंगलं पाहिजे, त्याच्याने ना छान असे सॉफ्ट दहीवडे तयार होतात। आता तेल मी गरम करत ठेवलेलं आहे, इथे थोडंसं पाणी कोमट केलेलं आहे, अगदी थोडं हलकं कोमट करायचं। आणि एक भांडं घेतलेलं आहे दहीवडे काढण्यासाठी। पाणी हलकं गरम करण्याचं कारण काही आहे का दहीवडे सुद्धा गरम आपण त्या पाण्यामध्ये घालणार तर पाण्याचं तापमान आपोआपच वाढणार, त्यामुळे हलकंच गरम करायचं। आता अशी चमच्याच्या साहाय्याने मी दहीवडे घालून घेते। दहीवड्यांची साईज तुम्हाला आवडते त्याप्रमाणे तुम्ही करू शकता। छोटंसं बॅटर घातले तरी त्याचं दहीवडा किती फुलून आले तुम्ही बघू शकता आणि आणखी मोठे होतात। तर तेलामध्ये मावल्यात तेवढे मी दहीवडे घालून घेतलेले आहेत
आणि गॅस आहे मीडियमवर, खूप फास्ट पण नाही ठेवायचा आणि बारीकसुद्धा ठेवायचा नाही। दहीवडे छान शेकले गेले पाहिजे, छान तळले गेले पाहिजे असे आपण मीडियम गॅसवर दहीवडे तळून घ्यायचे। एका साईडनी छान तळून झाले का दुसऱ्या साईडनी पलटी करून आपल्याला खरपूस असं गोल्डन कलरवरच दहीवडे तळायचे आहेत। ब्राऊन कलर नाही करायचा, तर फक्त गोल्डन कलरवर आपल्याला आतपर्यंत खरपूस भाजले पाहिजे। त्यासाठी आपण चमच्याने सतत मिक्स करत राहायचं, म्हणजे सगळ्या साईडनी शेकतील। ते दहीवड्यांना छान असं काय बोलतात ते जाळी आलेली, ते तुम्हाला दाखवते मी। आता बघा दहीवडे गरम गरम काढले ना का एक साईडला आपण कोमटसारखं हलकं कोमट पाणी ठेवलेलं त्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत। आणि मी एक चुकी केलेली इथे, तुम्ही करू नका। मी पाणी आणि तेल साईडला ठेवलेलं, पण काय पाणी उडालं नाही तेलमध्ये, पण उडू शकला असता, माझ्या लक्षात नाही आलं। तुम्हाला दाखवायचं होतं एका स्क्रीनमध्ये म्हणून मी तसं ठेवलेलं, पण तुम्ही ठेवताना लांबच ठेवा पाणी, तर पाणी उडण्याची शक्यता असते। नाही तेलामध्ये पाणी उडालं तर काय होतं माहीत आहे ना, त्यामुळे लांब ठेवा पाणी। तर इथे अशा प्रकारे दुसरे दहीवड्यांचं जे आहे ते मी घालून घेतलेलं आहे। आणि हे दहीवडे पाण्यामध्ये बुडाले का त्यांना आपण दाबून एकदम काढणार आणि एका भांड्यामध्ये काढून ठेवणार। त्यासाठी दुसरं भांडं मी साईडला ठेवलेलं आहे। आता इथे आपले दहीवडे होत आहेत आणि हे मी काढून ठेवले, तुम्हाला दाखवलं, तर प्रेस करून काढायचे साईडला। हे वडे तळते आणि इथे मी वडे ठेवलेले आहेत। पाणी थोडं लांब ठेवलं आता मी इकडे, कारण का ते पटकन मला नंतर लक्षात आलं का पाणी उडू शकतं। आणि एवढे करून झाले, पहिली बॅच झालेली, आता दुसरी बॅच सुद्धा होईल। पटापट पटापट तळते आणि थंड करायला फ्रीजमध्ये ठेवते। दही वगैरे मी नंतर घालणार आहे, कारण का दही अजून मी आणलेलंच नाहीये। दही आणते, विरजण लावलं असतं मी, पण झालं काय माहिती का, हा दुपारी तुम्ही बघितलं, दुपारी मी भिजत घातले। अगोदर माझा काहीच प्लॅन नव्हता का हे करायचं आहे का ते करायचं आहे, तर हे ऐन टायमावर मी ठरवलेलं आहे। आणि आता मी नंतर ना तेल गरम थंड होतं तसं कमी जास्त करायचं। थोड्या वेळात दही आणणार ना तेव्हा फेटणार आणि त्या दाखवणार तुम्हाला। परत मला हिरवी चटणी पण बनवायची आणि चिंच खजूरची चटणी माझी असते बनवलेली, माझी संपली का मी नेहमी बनवून ठेवते, कारण का पाणीपुरीसाठी किंवा कोणतंही चाट बनवतो ना तेव्हा ती आपल्याला चटणी पटकन लागते। त्यामुळे मी जास्तीच्या प्रमाणात चिंच गुळाची चटणी घरामध्ये बनवून ठेवते, ती संपली का नेक्स्ट बनवते। तर चिंच गुळाची चटणी आहे, पुदिना वगैरे क्लीन करून ठेवलेला आहे, तर तो आहे माझ्याकडे। पुदिना लागतो मला नेहमीच बिर्याणी वगैरेसाठी, त्यामुळे पुदिना आहे माझ्याकडे। आणि ते आता चटणी बनवायला घेते पटकन नंतर आल्यावर। आता मी एवढी बॅच तळते आणि मग निघते। तर साधारण एवढे मी बनवलेले आहेत। श्रियाल झोपलाय आणि आम्ही निघायच्या टायमाला बरोबर पाऊस कोसळतोय जोराचा। दिवा पण लावलेला विजला माझा तुळशीजवळचा। तर सगळी दिवाबत्ती वगैरे केली, पूजा वगैरे केली म्हणून बघू शकतो। आणि नेमकाच पाऊस आला आणि तो सुद्धा जोरात चालला, तर लहान विजा पण चमकतात। त्यामुळे मग त्यांना सांगितलं थांबा, पाऊस काही जास्त वेळ नाही, थोडा वेळच येणार, आणि येऊन गेला का आम्ही निघू। आम्ही निघालोय आता। आणि बघा श्रियाल झोपलेला, त्याची टिकली बघा कशी लागली। तर निघालोय, ते वाट बघतायत। पाऊस पडलाय चांगलाच रस्त्यावर, दाखवते तुम्हाला। 7 वाजलेत, पूर्ण रस्ते भिजलेत ना, हे बघा लगेच तळेमळे जमा झाले। तर मठामध्ये आम्ही गेलेलो आणि मठामध्ये आरती सुरू होती। आमच्याबरोबर बहिणी होती आणि बहिणीची मुलं होती, तर ती आरतीला राहायला तयार नव्हती, त्यामुळे दुसऱ्यांना डिस्टर्ब होत होतं। मग आम्ही विचार केला बाहेर निघूया, आरती घेतली थोडा वेळ आणि मग निघालो। आणि स्वामींच्या ईस्टच्या मठाच्या बाहेरच निघालो ना का इथे असं माठ भरलेला आहे, तर खूप छान सामान आहे तिथे। मी काय काय खरेदी केलं तुम्हाला घरी गेल्यावर दाखवते। आणि आम्ही निघताना इथे बहीण वगैरे माझी आलो आम्ही घरी। आता पाहुणे सुद्धा आले, सगळ्यांना दाखवते मी बरोबर। आता आम्ही दहीवडे खायला, आणि ही माझी शॉपिंग मी नंतरच खोलणार। तर येताना दही घेऊन आली आणि अर्धा किलो दही आहे, त्यामध्ये मी साधारण 1 वाटीवर साखर घालते। आता गोड किती दहीवडे तुम्हाला आवडतात त्याप्रमाणे कमी जास्त साखर तुम्ही वापरू शकता। आणि साखर घालून मी इथे ना छान मिक्स करून घेणार आणि साखर विरघळण्यासाठी साईडला हे ठेवून देते दही। त्यानंतर मी पुदिन्याची चटणी बनवते। तर इथे मी छान 1 वाटी भरून पुदिना घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 2 ते 3 मिरच्या घेतलेल्या आहेत
आणि कोथिंबीर घेतली आहे थोडीशी आणि अद्रक सुद्धा वापरू शकता, इथे मी नाही वापरलेला आहे. आणि मीठ घालून छान तिला बारीक वाटून घेते, थोडंसं पाणी घातलेलं आहे वाटताना. ही झाली आपली तिखट चटणी. आणि आता ही गोड चटणी तुम्हाला बोलली मी का मी अशा प्रकारे चटणी बनवून ठेवते, गोड खजूर, चिंच आणि गुळाची, तर छान टिकते. आता ही माझी साधारण 20-25 दिवस झाले चटणी बनवून आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी संपली आहे. आणि आता मी थोडी काढून घेते साईडला. सुक्या प्रमाणात चटणी बनवून ठेवते, म्हणजे सुकी बनवून ठेवते आणि आपल्याला पाहिजे तेव्हा त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि तिला पातळ करून आपण वापरू शकतो. तर अशी ही चिंच गुळाची खजूरची चटणी. आणि आता दही छान फेटून घेते. त्यानंतर त्याच्यामध्ये जिरं घातले, चाट मसाला घातलाय आणि थोडंसं मीठ घातलं, थोडंसं मीठ घालायचं किंचित आणि मिक्स करून घ्यायचं. आणि आता दही वडे थोडेसे तुम्हाला सर्व करून दाखवते. तर दही वडे घेतलेले आहे डिशमध्ये आणि त्याच्यावर मी दही घालून घेतलेलं आहे. आणि काय होत होतं माहिती का, लाईट येत जात होती. आता सुद्धा लाईट गेलेली आहे आमची, तुम्हाला दिसत असेल काळोख पूर्ण. तर त्याच्यावर मी चाट मसाला आणि किंचितचं आपलं लाल तिखट घातलेलं आहे, त्याचबरोबर खजूरची चटणी आणि पुदिनाची चटणी. अशा प्रकारे आपण दहीवडे सर्व केलेले आहे आणि एवढे टेस्टी झालेले. तुम्हाला पुढे श्रियाल बोलते, गीत सांगेलच कसे झालेले. तर दहीवडे रेडी आहेत. आणि इथे आमची सगळी मंडळी बसलेली खायला दहीवडे. तर त्यांना दिले मी, जास्तीच्या प्रमाणात बनवून दिले मोठ्या डब्यामध्येच आणि ते लोक खात होती तेवढ्यात. तर अचानक पाहुणे वाढले आणि त्यामुळे मग हे होतं नशीब बॅटर. आणि आपले दहीवडे पण अजून भरपूर आहेत, पण मी तेवढंच बनवून त्यांना पुढे दिले. आणि हे मेंदू वडे बनवते पटापट. चटणी वाटायला लागेल ना, तर मेंदू वड्यांची चटणी पण पटकन बनवते. आता सांग कसे झालेले ते. काय भारी झालेलं ना, म्हणजे मी कसे होतात बघ. आणि 5 वेळेला खाले आणि मला एक पण नाही ठेवलं. म्हणजे आहेत मला, पण मला ना मी दही मिक्स केलेलं नाही त्यामुळे मला आता खायचे नाही. आता मी ना मेंदू वडे बनवलेत असे, हे ते चटणी बरोबर खाते. आणि आहे ते बघा एवढे अजून आहेत, तर ते मी उद्याच्याला ठेवते फ्रीजमध्ये. आणि चला मी खाऊन घेते. आणि कामंसुद्धा पाहुणेच करतात, दाखवते तुम्हाला. भांडीसुद्धा पाहुणेच घासतो. लादीसुद्धा पाहुणेच पुसतात. आणि हे कसं झालेलं परत सांग बघा. हे बघा, निघ इकडनं निघ, उद्या पण बनव. हे बघा पाळण्यावर नंबर लागलेले. श्रियालला काढले ना, माझं श्रियालला काढलं आणि तक्ष्मीला. तर पाळणा गीतचाच आहे. कोणाचा आहे पाळणा? गीतचा पाळणा आहे. आणि हा तक्ष्मी शीतचं वजन जास्त असल्यामुळे गीतला नाही बसवलं. ही पोरं आता दोघं जण त्याचा आनंद घेतात मस्त. तर शॉपिंग दाखवते. पाहुणे आहेत, पाहुणे. ए गीत ये मला हेल्प कर इथे बस. हे घेतले पनीर टिक्की बनवण्यासाठी. परत हे ड्रायफ्रूट कट. हे महत्वाचं म्हणजे मी हे घेतलं. मस्त ना, मस्त आहे ना. यांनी दाखव हे एवढं घेतलं मी काय काय. तर हे बघा कसं वाटतं गीत. कसं वाटतं? भारी वाटतं खरोखर. ट्राय करायला पाहिजे. हो ए मस्त वाटतं, मस्त. ए इकडे. कसं वाटतं? मस्त वाटतं. ए या चला आपण ब्लॉग एंड करूया. आता ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच छानशा नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आता बाय करा. तक्ष्मी बाय कर. बाय बाय.